नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. मंडळी, अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आपला. हे तुमच्या व्ह्यूजवरनं माझ्या लक्षात येत आहे. परंतु 95 ते 97% लोकांनी सबस्क्राईबच केलेलं नाही चॅनल. का बरं? फ्री आहे. प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मंडळी, फार पूर्वी महिलांच्या जीवनात सूर्योदय झाला आणि महिला घराबाहेर पडली तिचा उंबरा ओलांडून आणि मस्तपणे सगळं विश्व कवेत घेतलं आणि प्रकाशाच्या दिशेने चालायला लागली. कधी अडखळली, कधी धडपडली, कधी पडली. खूप खाचखळगे होते वाटेत. त्यातली एखादीच रडली आणि तिने वाट सोडून दिली, पण एखादी खंबीर होऊन पुढे निघाली आणि तिने तिची सगळी स्वप्न पूर्ण केली. आणि म्हणूनच अजूनही ती वाट खडकाळच आहे. मला वाटत नाही की आपले अडचणी संपल्या आहेत. त्या अडचणींवर एखादीने कशी मात केली आणि ती कशी पुढे निघाली हे आपल्यासाठी दीपस्तंभासारखं होऊच शकतं. त्यातनं आपण काही शिकू शकतो. त्यामुळे आज आपल्याकडे आल्या आहेत PDG म्हणजे रोटरीच्या 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके. मंजू, आपलं खूप खूप स्वागत माझ्या शोमध्ये. धन्यवाद नीलम. मी खूप दिवस तुम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण एनीहाव तुम्ही बिझी होतात कधी कधी काय असं. त्यामुळे पण आज योग आलेला आहे. मंजूंची थोडक्यात ओळख करून देते. रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3131च्या त्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2324 साली त्यांना एक खूप सन्मानाचा अवॉर्ड मिळाला आहे. त्या अवॉर्डबद्दलही आपण त्यांना विचारणार आहोत. सिल्विया विटलॉक लीडरशिप अवॉर्ड. त्या नॅशनल प्लेयर आहेत, रेकग्नाइज्ड मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, रॉकस्टार परफॉर्मर आहेत आणि सोलो वर्ल्ड ट्रॅव्हलर आहेत. खूप वर्सटाईल आहेत मॅडम. त्यामुळे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपल्या वाटेबद्दल, त्या खाचखळग्यांवर त्यांनी स्वतः कशी मात केली हे त्यांना विचारणार आहोत. फॉर एक्झाम्पल, स्ट्रेस कसा मॅनेज केला. तुम्हाला तर माहिती आहे पॉलिटिक्स फॅमिलीपासून आपल्या मागे असतं. ते पॉलिटिक्सशी त्यांनी कसं टॅकल केलं आणि महिलांना पुढे जाण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिलं. तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मंजू, आपली ओळख रोटरीमुळे आहे, त्यामुळे तिथनं सुरुवात करूया. अगदी. रोटरी या NGO बद्दल थोडी माहिती द्या आणि तुम्ही रोटरीत कशा पोचलात ते सांगा. रोटरी ही ॲक्च्युली एक मेंबर्स ऑर्गनायझेशन आहे आणि 1905 सालापासून ही कार्यरत आहे. ही चालू करण्याच्या मागचं सुरुवातीचं अगदी कारण असं होतं की एकमेकांना वोकेशनल ॲडव्हान्समेंटमध्ये मदत करावी आणि मग ऑफकोर्स 1-2-3 वर्षानंतर त्याच्यामध्ये सोशल वर्कचा अँगल जोडला गेला. जवळजवळ गेली 115 वर्ष रोटरी ही सोशल वर्क प्लस वोकेशनल डेव्हलपमेंट, त्यांचे जे मेंबर्स आहेत त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट, त्यांची स्किल डेव्हलपमेंट आणि ॲट द सेम टाईम आपल्या आजूबाजूच्या ज्या कम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये काही बदल घडवण्याकरता म्हणून कार्यरत असलेली ही संस्था आहे. ह्याचे 2 भाग आहेत. एक रोटरी इंटरनॅशनल की जो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे आणि एक आपला जो चॅरिटेबल आर्म आहे त्याला आपण द रोटरी फाउंडेशन असं म्हणतो. म्हणजे जसं टेक महिंद्रा ही कंपनी आणि टेक महिंद्रा फाउंडेशन ही त्याची NGO आहे, तसंच रोटरी इंटरनॅशनल ही एक मेंबर्स बॉडी आहे आणि त्याची NGO किंवा एक चॅरिटेबल आर्म म्हणू आपण, तो द रोटरी फाउंडेशन आहे. ओके. आणि दरवर्षी कित्येक बिलियन US$ रोटरी फाउंडेशनच्या तर्फे समाज उपयोगी कामं वेगवेगळ्या देशांमधनं वेगवेगळ्या क्लब्सच्या मार्फत आणि वेगवेगळ्या रोटेरियन्सच्या मार्फत घडत राहतात. मॅडमच्या काळात 25 कोटी फाउंडेशनला रक्कम आपल्या डिस्ट्रिक्टने दिली, तर ते खूपच अभिमानास्पद आहे. कारण ते रेकॉर्ड होतं आणि त्यामुळे रोटरी इंटरनॅशनल तुम्ही 4 नंबरला होतात त्या दृष्टीने. आपण असं करतो की आपण सगळ्या रोटेरियन्स नॉन रोटेरियन्सकडनं आपण जसं एखाद्या ट्रस्टला डोनेशन देतो तसंच आपण द रोटरी फाउंडेशनला पण डोनेशन देतो. ही फाउंडेशन्सची डोनेशन्स नंतर आपल्याच उपयोगी येतात. त्यातनंच आपण ग्लोबल ग्रँट्स किंवा जे मोठे ग्रँट्स असतात की जे मिनिमम $30,000 असे जे असतात ते आपण पुढे जाऊन करतो. जास्तीत जास्त पैसे डोनेट करावे लोकांनी. आणि रोटरीमध्ये ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला 70 ते 80% लोक हे समाजकार्याकरता येतात. ऑफकोर्स त्याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी आहेत की जशा मैत्री होतात, जशी तुझी माझी आज मैत्री झाली आपली, गेले कित्येक वर्षांची मैत्री आपली. मी म्हटलं तसं स्वतःमध्ये काही बदल घडून येतात. लोकांचे दुःख जवळून बघितल्यानंतर
आपण किती सुखी आहोत हे कळायला लागतं. आपले स्ट्रेस कमी होतात. नाहीतर प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे अजून एक चांगली गाडी असती तर बरं झालं असतं. हे अनएंडिंग आहे. पण जर आपण बाकीच्यांची दुःख बघितली की मग ॲक्च्युली आपण किती खरंच ब्लेस्ड आहोत हे आपल्याला कळायला लागतं. आणि मग आपण काहीतरी ज्यांच्याकडे आपल्यासारखं काही लक्झरीज नाही आहेत आणि बेसिक नेसेसिटीज पण नाही आहेत त्यांच्याकरता मात्र आपण नक्की काहीतरी केलं पाहिजे हे प्रकर्षाने जाणवायला लागतं. आणि तुमच्यामधला हाच सगळ्यात मोठा बदल मला असं वाटतं रोटरी घडवून आणते. आणि समविचारी माणसं एकत्र येतात. आपली काही थोडी थोडकी रक्कम असेल ती घालून फार मोठे मोठे प्रोजेक्ट होतात. तुमच्या काळात 180 कोटीचे प्रोजेक्ट झाले. हो. काय सांगाल त्याच्याबद्दल? सो काही थ्रस्ट एरियाज आपण डिसाईड केल्या होत्या. ॲज अ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्ट 3131 की जो पुणे आणि रायगड रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट मिळून बनतो, तर त्याच्यामध्ये आपण युजली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स काही थ्रस्ट एरियाज देतात. आणि तसे थ्रस्ट एरियाज आपण दिले होते. पिडियाट्रिक कार्डियाक सर्जरीज होते, हॅपी अंगणवाडीज होते, बोरवेल रिचार्जेस होते, त्याच्यानंतर कॅटरॅक्ट सर्जरी, सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन, सगळ्या मुलांचे आपण हार्ट सर्जरीज केल्या. त्यामुळे काय होतं की एकदा गव्हर्नरनी काही डिस्ट्रिक्ट थ्रस्ट दिल्या की मग क्लब्स पण तेवढ्याच हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतात. त्यांना पण एक दिशा मिळते. त्यांची पण सगळी कामं एका दिशेने, सगळे क्लब एका दिशेने चालतात. आणि ज्यावेळेला सगळे क्लब एका दिशेने चालतात त्यावेळेला मात्र इम्पॅक्ट मेकिंग प्रोजेक्ट्स होतात. नाहीतर 140 क्लब आपापल्या परीने करतच राहतात. त्याच्यात काही वादच नाही आहे. प्रत्येकजण करत राहतो आणि प्रत्येक क्लबनी केल्यावर प्रत्येक प्रोजेक्टला काही ना काही अर्थ असतो. कारण त्याच्यामधनं काही ना काही फरक पडत असतो. कुठेतरी समाज बदलत असतो. पण ज्यावेळेला तुम्ही एकत्र येता त्यावेळेला त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो जाणवायला लागतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ॲज अ गव्हर्नर तुम्ही जर त्यांना एनकरेज करत राहिलात, त्यांना पाहिजे ती रिसोर्सेस देत राहिलात, तर मग 180 कोटीसारखे आकडे आपल्याला बघायला मिळतात. आणि चांगली कामं केली माझ्या वर्षात. खूप सगळ्या क्लब्सनी कष्ट घेतले, सगळ्या प्रेसिडेंट्सनी कष्ट घेतले, सगळ्या डिस्ट्रिक्ट ऑफिसर्सनी खूप कष्ट घेतले. सो म्हणून आपण हा आकडा बघू शकलो. हे काय एकट्या दुकट्याचं काम नक्की नाही. कौतुकास्पद गोष्ट आहे ही. मला विचारायचं आहे की रोटरीत तसं कोणाच्या हाताखाली नसतं. ज्या पोझिशन्स असतात त्या तात्पुरत्या असतात, त्या वर्षापुरत्या असतात. सगळे तेवढेच समर्थ असतात, तेवढे सगळे स्ट्रॉंग असतात आर्थिकदृष्ट्या, नंतर ते नॉलेज दृष्ट्या. मग ते कसं काय हँडल केलंस तू? सो मला असं वाटतं कुठेतरी ही जाणीव तुम्हाला ठेवायला पाहिजे की तुम्ही गव्हर्नर होता याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यात बेस्ट आहात किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त कळतं किंवा तुमच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आहे, तुमच्याकडे सगळ्यात जास्त स्किल आहे, असं काही नाही आहे. गव्हर्नर ज्यावेळेला तुम्ही होता ना त्यावेळेला तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत लोक रोटरीमध्ये आहेत, तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त स्किल्ड लोक रोटरीमध्ये आहेत, तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त समाजकार्य करणारी लोक रोटरीमध्ये आहेत. आणि तरी तुम्ही आज त्यांच्या ज्यावेळेला लीडर होता त्यावेळेला कुठलाही अहंकार न बाळगता तुम्ही त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जर चालू शकलात तर मग मोठी कामं होतात. ही जाणीव असणं ही जर असेल तर तुमचे ॲक्शन्स आपोआप हंबल राहतात. तुमचं आपोआप लोकांशी बोलण्याची पद्धती वेगळी राहते. कुठेही तुम्ही जर का तुम्हाला माहिती असेल की मी ह्या एकच वर्षापुरती गव्हर्नर आहे, पुढे जाऊन मी परत एक साधी रोटेरियन होणार आहे आणि सगळ्यांच्या बरोबर मी जसं नेहमी काम करते तसंच करायचं आहे मला, ही जाणीव ठेवली तर मला असं वाटतं हे शक्य होतं. आणि लोकांनाही कळतं की काय अप्रोच आहे गव्हर्नरचा आणि मग लोक बरोबर आपल्याबरोबर काम करतात. नाही पण तू फार झपाटल्यासारखं काम केलंस. मध्यरात्री 3 वाजता तुझ्या अनाउन्समेंट वरचे मेसेज यायचे. म्हणजे मला असं वाटतं पूर्ण वर्षभरात मला वाटतं 3 ते 4 तासाची झोप होती माझी रोजची. म्हणजे पूर्ण वर्ष, 1.5 वर्ष हे चालू होतं. की आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं आहेत पण त्या खुर्चीवर बसल्यावर तिथली जबाबदारी पूर्ण जबाबदारी पूर्ण आपली असते. पण अथॉरिटी जागवायला तुम्हाला रोटरी सारख्या ठिकाणी तुम्ही नाही ती जाणून दिली लोकांना तर जास्त चांगली कामं होऊ शकतात. मॅनेजमेंटच्या अभ्यासाचा इथे कसा फायदा झाला? खरं तर नॉर्मल कॉर्पोरेटमध्ये जे आपण करतो किंवा कॉर्पोरेटमधली जी लिडरशिप स्टाईल असते, मॅनेजमेंट स्टाईल असते, मॅनेजमेंटचे काही फंडेज असतात, त्याच्यातले बरेचसे इथे लागूच होत नाहीत. कारण इथे तुम्ही तुमच्या खालती कोणी काम करत नसतं, तर सगळेजण तुमच्या बरोबरीने काम करत असतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं काही लोक तुमच्यापेक्षा जास्त स्किल्ड असू शकतात, हुशार असू शकतात. तर त्यामुळे मॅनेजमेंटमधली लिडरशिप स्टाईल बदलून रोटरीसारख्या NGOमध्ये लागणारी जी लिडरशिप स्टाईल आहे ती अंगीकृत करणं हा माझ्यातला स्वतःमधला खूप मोठा फरक होता. आणि मला असं वाटतं अशा वेगवेगळ्या
गोष्टी आपण जर अंगीकृत करू शकलो, शिकू शकलो, कितीही मोठं झालं तरी शिक्षण थांबवलं नाही. शिक्षण इन अ सेन्स लाईफ जे आपल्याला लेसन्स येतात ते आपण जर शिकायला थांबलो नाहीत तर आपली पर्सनॅलिटी ही चांगलीच होत जाते. सो तुम्ही तिथनं मॅनेजमेंटमधनं काय आणायचं किंवा कॉर्पोरेट मॅनेजमेंट स्टाईलमधनं काय आणायचं आणि रोटरीच्या मॅनेजमेंट स्टाईल करता काय तुम्ही नवीन करायचं, या दोन्हीचा जर तुम्ही मेळ घातलात तर तुमची कामं होतात. म्हणजे प्लॅनिंग, एक्झिक्युशन, गोल सेटिंग हे सगळं तुम्ही मॅनेजमेंटमध्ये जे शिकला आहात ते तर तुम्ही वापरताच आहात. पण ॲट द सेम टाईम ज्यावेळेला वेन यू कम टू पीपल मॅनेजमेंट, रिलेशनशिप मॅनेजमेंट, त्यावेळेला मात्र कॉर्पोरेटमधलं सोडून रोटरीमध्ये नक्की काय लागतं आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागलात तर मग तुम्ही जे प्लॅन केले, तुम्ही जे गोल सेट केले ते तुम्ही अचीव करू शकता. महिला असल्याचा मला वाटतं तुला एक फायदा मिळाला, कारण आपल्याला ती सवय असते इव्हॅल्युएट करण्याची प्रत्येक ठिकाणी. मला एक सांग, 1905 साली रोटरी जन्माला आली तू म्हणतेस, पण पहिली महिला कधी झाली रोटेरियन? सिल्विया विटलॉक नावाची एक महिला होती आणि तिने आपल्याला अवॉर्ड मिळाले ते, जे मला अवॉर्ड मिळाले ते, आणि ते अवॉर्ड ॲक्च्युली फॉर ॲडव्हान्सिंग विमेन इन रोटरी ऑर थ्रू रोटरी असंच ते अवॉर्ड आहे. आणि 23-24 साली ते मला मिळालं. हे अवॉर्ड पूर्ण जगभरात फक्त एका रोटेरियनला मिळतं दरवर्षी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप तुम्हाला पहिला एक तुम्हाला सिनॉप्सिस पाठवायला लागतो की तुम्ही काय काम केलं आहे, त्याच्यानंतर डिटेल तुम्हाला CV पाठवायला लागतो, त्याच्यानंतर तुमचे इंटरव्ह्यूज घेतले जातात, तुमच्या रेफरन्सेस लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात. अशी बऱ्यापैकी एक इव्हॅल्युएशन प्रोसेस त्याच्यामध्ये आहे. आपल्याबद्दल तसं बोलणं, हो, इतरांनी आपल्याबद्दल तसं बोलणं हे महत्त्वाचं असतं. सो तिने खरं तर हे लावून धरलं आणि कोर्टात जाऊन कोर्टामधनं तशी ऑर्डर मिळून 80s जाऊन मग आपल्या इथे महिला रोटरीमध्ये यायला लागल्या. सो 1900 इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान झालेल्या होत्या का? ऑलमोस्ट, हो या ॲक्च्युली. म्हणजे आपण बरेच ॲडव्हान्स होत असं वाटतंय मला आता. मला तर पूर्णपणे ठाम मत आहे की काही बाबतीमध्ये भारत खूप ॲडव्हान्स्ड आहे आणि काही याच्यामध्ये म्हणजे प्रॉबेबली ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण थोडेसे कमी पडत असू, पण एक विचारांच्या दृष्टीने जर बघितलं तर भारत खूप ॲडव्हान्स्ड आहे. आपली विचारसरणी, आपले जे उत्तुंग विचारसरणी जी आपली आहे ती खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे मला आठवते मी 1996 एकटी पहिल्यांदा अमेरिकेला गेले होते आणि जवळजवळ 6 महिने मी तिथे होते आणि त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं, माझी मुलगी 6 वर्षाची होती. आणि मला तिकडे भरपूर लोक अमेरिकेतली विचारायचे की तुला घरी परत घेतील का, तू 6 महिने इकडे एवढी एकटी फिरतेस तर तुला तुझा नवरा परत घेईल का. तर मला असं वाटायचं असं का विचारतायत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 6 महिने एखादी, त्या काळातला विचार आहे ऑफकोर्स, US मधला आजचा विचार पण तसा नसेल, पण त्यावेळेला मला हा अनुभव आला होता की त्यावेळेला असं वाटायचं की 6 महिने एखादी बाई जर घराच्या बाहेर असेल तर तिला घरात परत कशी घेतील. तर आपल्याकडे हा विषयच नाही आहे. म्हणजे आपल्याकडे एखाद्यावरती एकदा ट्रस्ट टाकल्यानंतर आपण एवढी ती टाकतो की विदाऊट डाऊट आपण त्याच्यामध्ये म्हणजे डोक्यात पण विचार येत नाही की आपल्याला घरी परत घेतील का. म्हणजे हा खूप मला शॉक होता, हा प्रश्नच मला शॉक होता. ॲब्सोल्युटली. आणि मी असं नाही की त्यावेळेला मी काही खूप श्रीमंत घरातनं वगैरे होते, मी एक नॉर्मल घरातनं होते आणि त्यामुळे त्यावेळेला पण माझ्या डोक्यात हा प्रश्न आलेला नव्हता की मला परत घेतील का, पण तिकडे त्या लोकांना हा प्रश्न पडलेला होता. सो दॅट टाईम इटसेल्फ आय फेल्ड की आपण कितीतरी पुढे आहोत. मग 1980 साली पहिली लेडी रोटेरियन झाली आणि तू किती साली आलीस? मी 2003 साली आले. कशी, म्हणजे आपल्याकडे आमंत्रणावरनं घेतात, म्हणजे आय मीन टू से विथ इन्व्हिटेशन आपण बोलवतो ना. सो ज्याला माझा क्लब चार्टर होत होता, रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना, तर त्याच्यामधले वन ऑफ द चार्टर मेंबर्स जे होते सुरुवातीचे, त्यांनी माझ्या बॉसला ॲक्च्युली सांगितलं की तुम्ही रोटरीत या. आणि मग माझी बॉस मला म्हटली की चल आपल्याला एका मीटिंगला जायचं आहे. मला माहिती नव्हतं रोटरी काय आहे काय नाही आहे. आणि मग मी आणि बॉस आम्ही अटेंड केली ती मीटिंग आणि मग आम्ही मेंबर व्हायचं ठरवलं. सो आम्ही पण चार्टर मेंबर झालो. ऑफकोर्स शी लेफ्ट आफ्टर अ फ्यू मीटिंग्स अँड आय कंटिन्यूड. सो मला माहितीच नव्हतं मी कुठल्या मीटिंगला चालली आहे. अशा परिस्थितीतनं रोटरी जॉईन करून ती कंटिन्यू करून आज सो प्रॉबेबली इट वॉज डेस्टाइन्ड दॅट की आपल्या हातनं एवढं चांगलं काम होईल. बहुत बढिया.
तुला काय वाटतं की पॉलिटिक्स हे जे असतं ते आपल्याला फॅमिलीमध्येच इंट्रोड्यूस होतं. आपण लहानपणापासून बघत असतो, कधी काकू आईमधलं पॉलिटिक्स, कधी आजी आईमधलं पॉलिटिक्स, कधी मावशांमधलं पॉलिटिक्स. तिथून ते पुढे आपली पाठ सोडत नाही. मग ते शाळेमध्ये आपल्याबरोबर होतं, कॉलेजमध्ये आपल्याबरोबर होतं, मग नोकरीच्या ठिकाणी होतं. मग रोटरीतलं पॉलिटिक्स आणि नोकरीच्या बाहेरचं कॉर्पोरेटमधलं पॉलिटिक्स या सगळ्याशी तू कसं डील केलंस? कारण आज बऱ्याच बायका तिथे अडखळल्या आहेत, त्यांना कळत नाही आहे की आपण नक्की काय करावं ह्या सगळ्या विषयाशी, कसं डील करावं. ॲक्च्युली बरोबर आहे तू म्हणतेस ते नीलम की पॉलिटिक्स सगळीकडे असतं. म्हणजे आपण मराठीत म्हणतो की दोन भांडी आली एकत्र की आवाज होणारच. तशी चार लोक एकत्र आली की थोडंफार पॉलिटिक्स होणारच. आणि कुठलीच ऑर्गनायझेशन याला चुकलेली नाही आहे. म्हणजे किती मोठी कुटुंबापासनं किती मोठी MNC असो, कॉर्पोरेट्स असो, NGOज बाकीच्या असतील, छोट्यातला छोटा बिझनेस असेल किंवा मोठ्यातला मोठा बिझनेस असेल, ह्या सगळीकडे पॉलिटिक्स असतं. कॉलेजमध्ये असतं. कॉलेजमध्ये आपण कितीतरी सगळ्या इलेक्शन्स आणि हे ते ह्याच्यातनं जातो. सगळीकडे पॉलिटिक्स असतं. ते हँडल करता आलं पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण का आहोत, म्हणजे कॉर्पोरेटमधलं पॉलिटिक्स भरपूर वेळेला अशा करता हँडल केलेलं झालेलं असतं की गरज असते, नोकरीची गरज असते, पैसे कमवायची गरज असते, लोकांची EMIs असतात. सो त्यांना त्याची जाणीव असते आणि म्हणून ते बरोबर हँडल करतात. रोटरीमध्ये असं होतं की जरा पॉलिटिक्स झालं की त्याच्यावरती आरडाओरडा जास्त होतो. कारण लोकांचं ब्रेड अँड बटर रोटरीवर नक्की नाही आहे. रादर रोटरीवरती लोकांचे पैसे खर्च होतात. इन अ सेन्स की तुम्ही प्रोजेक्ट करता पैसे देत राहता, वेगवेगळ्या इव्हेंट्स करता पैसे देत राहता. सो म्हणून ते रोटरीमधल्या पॉलिटिक्सबद्दल एवढं बोललं जातं. कॉर्पोरेटमधल्या पॉलिटिक्समधल्या बद्दल बोलायची हिंमत भरपूर लोकांमध्ये नसेल, म्हणून ते छुपं राहतं. आणि रोटरीमधल्या पॉलिटिक्समध्ये कोणी काही बोलू शकतं म्हणून ते उघडकीला येतं. पॉलिटिक्स हे सगळीकडे असतं. यू कॅन लिव्ह एनी टाइम. रोटरी तुम्ही कधी सोडू शकता. त्याने तुमचं काही अडचण होत नाही. काही अडचण होत नाही. त्यामुळे तुम्ही बोलू शकता वाटेल ते. आणि कसं आहे की नेहमी असं म्हटलं जातं की रोटरीसारखे, म्हणजे फक्त रोटरीच नाही पण रोटरीसारख्या ज्या बाकीच्या सगळ्या मेंबर्स असोसिएशन्स आहेत की ज्या सोशल वर्कमध्ये पण काम करतात, जे NGOज आहेत त्यांच्या स्वतःच्या, ह्याच्यातनं चांगली लोकं सोडून जातात. तर मला अजिबात हे पटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपली विचारसरणी खूप आपल्याला बदलण्याची गरज आहे. रोटरीतनं चांगली लोकं सोडून जात नाहीत, तर रोटरीत राहतात ती लोकं चांगली आहेत असं मला वाटतं. कारण ती जी राहतात ना लोकं, ती स्वतःचा कधी इन्सल्ट सहन करून राहिलेली असतात, कधीतरी इगो हॅसल्स आलेले असतात, तरी ते सगळं सहन करून राहिलेले असतात. आणि ते का राहिलेले असतात? कारण त्यांना माहिती असतं की आज मी जर रोटरी सोडली तर प्रॉबेबली माझ्या हातनं जे काय आत्ता 2 पैशाचं काम होत असेल, पण ते पण होणार नाही आहे. मी रोटरीत आहे तोपर्यंत माझ्या हातनं चांगलं काम होत राहील. आणि मला रोटरीत यायचं जर माझा हा बेसिक, म्हणजे ज्यांना रोटरीत येताना असं वाटत होतं की आपण एक चांगलं सोशल वर्क करावं म्हणून यावं, तर त्यांना हे माहिती आहे की आपण बाहेर जाऊन हे सोशल वर्क नाही करू शकत. तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी NGOला नक्की जॉईन होऊ शकता, पण ह्याची गॅरंटी अजिबात देऊ शकत नाही की तिथे पॉलिटिक्स नसेल. सो ॲज आय सेड की कुठेही सगळीकडे असणारच आहे. सो तुम्हालाही जाणीव पाहिजे की तुम्ही कशाकरता इथे आला आहेत. आणि तुमच्या हातनं जर 4 गोष्टी चांगल्या होत असतील तर तुमचे 2 झालेले इन्सल्ट तुम्ही विसरून पुढे जायला काहीच हरकत नाही. आणि जरी अगदी मज्जे करता तुम्ही रोटरीत आला आहेत, फ्रेंडशिप करता रोटरीत आला आहेत, फेलोशिप करता रोटरीत आला आहेत, मैत्री करता आला आहेत, तरीसुद्धा रोटरी सोडल्यावर तेही नाहीच होणार आहे ना. सो जर तुम्हाला जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह माहिती असेल तर त्याच्याकरता तुम्ही मैत्रिणी असता, काही तुमचे वादविवाद होत नाहीत का? होतात, म्हणून आपण सोडून देतो का? फॅमिलीमध्ये तुमचे वादविवाद होत नाहीत का? म्हणून पटापट काय आपण सोडून देतो का? सो मला असं वाटतं की रोटरी सोडून जाणारी लोक ठीक आहे, म्हणजे मी असं नाही म्हणत की कोणी सोडायला नाही पाहिजे. त्यांचे स्वतःचे चॉईसेस आहेत किंवा त्यांचे स्वतःचे काही कंपल्शन्स असतील रोटरी सोडण्यामागे. पण हे म्हणणं खूप चुकीचं आहे की चांगली लोक सोडून जातात म्हणजे काय फक्त वाईट राहतात का? तर तसं नाही आहे. मला असं वाटतं चांगली लोक जी आहेत ती रोटरीत राहतात आणि ते कार्य पुढे नेतात, कामं करतात. आणि मी असे नाही म्हणत की जे सोडून गेले ते चांगले नाही आहेत. दे नो देअर ओन रिझन्स, पण राहतात त्यांना तर वाईट म्हणणं अजिबातच चुकीचं ठरेल. आता हा तुझा विचार ऐकून मला खूप छान वाटलंय. मला एक विचारायचं आहे की 1980 साली रोटरीत महिला आल्यामुळे रोटरीला कसा फायदा झाला असेल असं तुला वाटतं? किंवा मग महिलांना रोटरीत आल्याचा कसा फायदा झाला असेल, वायसा वर्सा? 1987 ते 89 असा तो काळ होता ज्यावेळेला महिला आल्या. आणि मला असं वाटतं की
दोन्ही जे जेंडर्स आहेत, पुरुष आणि महिला, प्रत्येकाचे स्वतःचे काही स्ट्रेंथ्स आहेत आणि काही विकनेसेस आहेत. त्यामुळे ज्यावेळेला आपण कुठलीही टीम बनवतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की त्या टीममध्ये सगळ्या स्ट्रेंथ्स आल्या पाहिजेत, म्हणजे जे काही विकनेसेस असतील त्याच्यावर मात करून त्या स्ट्रेंथचा उपयोग करून घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि कुठलीही संस्था तुम्हाला चालवायची असेल तर मला असं वाटतं की दोन्ही जेंडर्सच्या स्ट्रेंथ्स आल्या पाहिजेत आतमध्ये. सो रोटरीला फायदा नक्की झाला, कारण रोटरीमध्ये ज्या महिलांच्या स्ट्रेंथ आहेत आज आपण बघतोय, आज तू मी आपण प्रेसिडेंट्स होऊन गेलो, गव्हर्नर होऊन गेलो, त्यामुळे आपण एक वेगळी विचारसरणी समोर आणतो. आणि आत्तापर्यंत मी बघितलं आहे की प्रेसिडेंट्स ज्या बायका होतात त्या खूप वेगळ्या पद्धतीने क्लब चालवतात त्या वर्षी, कारण त्यांच्या स्ट्रेंथच वेगळ्या असतात. आणि कोण चांगलं आणि कोण वाईट, किंवा पुरुषांच्या स्ट्रेंथ चांगल्या का महिलांच्या स्ट्रेंथ चांगल्या, ह्या वादात न पडता दोन्ही स्ट्रेंथ्स कशा नीट वापरता येतील हे जास्त बघणं महत्त्वाचं आहे. सो ते बघितलं गेलं. आफ्टर यू गॉट विमेन टू कम इन टू रोटरी, त्यांच्या ज्या स्ट्रेंथ्स होत्या त्याचा फायदा रोटरीला होत गेला. मल्टीटास्किंग आहे, क्रिएटिव्हिटीज आहे, वेगळ्या पद्धतीने विचार करणं आहे, किंवा हायर एम्पॅथी कोशंट आहे, या रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे. आज बायकांना बरोबर माहिती असतं फॅमिलीमधल्या कोणाला कसं रिलेशन मॅनेज करायचं, आणि त्यात ॲक्च्युली रोटरीमध्ये त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. कामं तर होतच राहतात. इफ यू कॅन मॅनेज द रिलेशनशिप अमंग्स पीपल, कामं आपोआप होतात आणि ती जास्त चांगली होतात. सो ह्याच्यामध्ये मला असं वाटतं बायका जास्त चांगलं काम करू शकतात. सो दोन्हीही स्ट्रेंथची आज रोटरीला गरज आहे. अगदी नक्कीच. आणि बायका असंही बघू शकतात की कोणाला कोणतं काम दिल्याने ते चांगलं होईल, कोणामधले गुण काय आहेत. रिसोर्स मॅनेजमेंट आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे. घरामध्ये कधी असं होत नाही की साखर संपली आणि बाईला पत्ताच नाही आहे. हे एक इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं एक मोठं जे मॅनेजमेंट स्किल आहे ते बायकांमध्ये ऑलरेडी असतं. रिलेशनशिप मॅनेजमेंट मी जसं म्हटलं की अनदर व्हेरी इम्पॉर्टंट स्किल फॉर एनी कॉर्पोरेट ऑर एनी लिडरशिप ॲडव्हान्समेंट, हे बायकांमध्ये थोडं का होईना प्रत्येका बाईमध्ये असतंच. आपल्या आया आज्या त्यांनी तर किती. सो मी म्हटलं तसं ॲब्सोल्युटली. सो मी म्हटलं तसं की प्रत्येक जेंडरचे वेगवेगळे स्किल्स आहेत आणि ते दोन्हीही वापरलं जाणं फार महत्त्वाचं गरजेचं आहे. तुझं लहानपण कसं होतं, म्हणजे हे सगळं तिथून घडत आलीस तू का काय, म्हणजे आई पण अशीच होती तुझ्यासारखी डायनामिक वगैरे? हो, म्हणायला हरकत नाही, कारण आई माझी लग्न झाल्यानंतर तिचं BA कंप्लीट केलं, MA कंप्लीट केलं, BEd कंप्लीट केलं. सो आय एम शुअर की तिच्या काळात ती तशी डायनामिकच होती. आणि तिचं MA विथ म्युझिक होतं, त्यामुळे तिला गायची खूप गायची, तिला हाऊस होती, चांगली गायची, वेगवेगळ्या क्लासेसनं जायची, स्वतःचे क्लासेस घ्यायची. विणकामाचं तिचं हात धरणारं कोणी मी आजपर्यंत बघितलं नाही. शिवणकामाचं नाही, म्हणजे शिवणकामाचं इतकं होतं की आमच्या अंगावरती रोज नवीन ड्रेस असायचा, किती रोज शिवायची. सो म्हणजे खूपच तशी ती मल्टी टॅलेंटेड होती असं म्हणायला हरकत नाही. ॲट द सेम टाईम माझे वडील पण मल्टी टॅलेंटेड होते असं म्हणायला हरकत नाही. ते युनिव्हर्सिटीमध्ये बास्केटबॉल, इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल्स खेळलेले आहेत, खूप चांगले स्पोर्ट्समन होते, क्रिकेट खेळायचे, हुशार होते आणि अतिशय धडाडीचे होते ते. सो त्यांच्याकडनं काही ना काही नक्कीच आलेलं आहे आणि इट इज ऑल थँक्स टू देम, कारण ज्या पद्धतीने आपलं लहानपण घडवलं जातं. लहानपण माझं एकदम एका खेडेगावात गेलं, म्हणजे परकर पोलकं, 2 वेण्या, लाल रिबिनी, अशा पद्धतीतनं सुरू झालेलं लहानपण होतं. छोट्याशा गावातनं सुरू झालं आणि मग मी पुण्यात आले. ज्यावेळेला माझे आईवडील, मी 2रीत असताना मलेशियाला गेले, बाबांची ट्रान्सफर झाली मलेशियाला. ही टूक अ न्यू जॉब इन मलेशिया. मग मी हुजूरपागेच्या हॉस्टेलमध्ये होते. सो हुजूरपागेत माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. मग BMCCमध्ये होते. सो मग पुढचं आयुष्य मात्र पुण्यात होते मी. तू आता म्हणालीस वडील खेळायचे, तू सुद्धा प्लेयर आहेस, तर त्याचा कसा काय, म्हणजे तुमची प्रकृती उत्तम असल्याचा पुढे कसा फायदा होतो? खूपच फायदा होतो मला असं वाटतं. पुढे मॅनेजमेंटमध्ये पण, लीडर असताना पण कसा फायदा झाला? सगळंच तुम्ही खूप काही शिकता आणि तुम्ही ॲक्च्युली शिकताय हे तुम्हाला कळतच नाही. म्हणजे मी नंतर ज्याला मॅनेजमेंट कन्सल्टन्सी किंवा ट्रेनिंगमध्ये आल्यानंतर मला आता कळते की मागच्या सगळ्या माझ्या स्पोर्ट्समधनं किंवा ह्या सगळ्यातनं मी काय शिकले ते. त्यावेळेला तुम्हाला कळत नाही, पण तुम्ही शिकता भरपूर. नकळत तुम्ही खूप शिकता. तुम्ही तुमच्या टीमला बरोबर घेऊन जायला शिकता. टीममधले
परत एक पॉलिटिक्सचा विषय असतो, तो तुम्ही हँडल करायला शिकता इतक्या लहानपणी. तुम्हाला हे माहिती असतं की तुम्ही, म्हणजे मी शाळेत असताना मी 16 टीम्समध्ये होते, शाळेच्या 16 वेगवेगळ्या टीम्समध्ये होते. म्हणजे ऑलमोस्ट यू नेम द टीम अँड आय यूज टू बी देअर. सो मी थ्रू अँड थ्रू स्पोर्ट्स पर्सन होते लहान असताना. आणि त्यामुळे मला सारखं ते डोक्यावरती टेन्शन असायचं, कारण माझे क्लासेस बुडायचे, सारखं कुठल्या ना कुठल्या तरी खेळाची प्रॅक्टिस चालू असायची. त्यामुळे मी क्लासमध्ये कमी आणि ग्राउंडवर जास्त असायची. मी चुकून माकून क्लासमध्ये गेलेच तर झोपायची. आणि मला बाईसुद्धा त्यावेळेला अगदी कौतुकाने झोपून द्यायच्या. आणि नॉट ओन्ली दॅट, मला जाताना उठवायच्या की अगं, त्यावेळेचं नाव माझं नंदिनी होतं, सगळे नंदू म्हणायचे, कारण मी खूपच टॉम्बॉईश होते. तर नंदू, तुझी वेळ झाली आहे, पुढच्या प्रॅक्टिसला जायची, उठ आता, असं म्हणून जायचं. हे किती म्हणजे त्यावेळेला जे गुरु शिष्य किंवा एक अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे त्या बाई इतक्या कौतुकाने उठून मला जायच्या की पुढच्या प्रॅक्टिसला तुला जायचे. पण ॲट द सेम टाईम त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी येते की आपले मार्क्स पण कमी पडून चालणार नाही. सो मग तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही अभ्यास करायला शिकता, तुम्ही तुमचं टाईम मॅनेज करायला शिकता, तुम्ही तुमच्या कष्टांचं कष्ट, म्हणजे मी संध्याकाळी शाळा सुटल्यावर चालत हुजूर बागेतनं नेहरू स्टेडियमला जायची, 2 तास ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस करायची, परत यायची. सगळ्या मुली 6:30-7ला जेवायच्या, मला मात्र जेवायला 8:30-9 वाजायचे. ते सगळं करून पण मग आमचं 9-9:30ला आमचा लाईट ऑफ असायचा हॉस्टेलमध्ये. तरीसुद्धा मग म्हणजे टिळक जसे म्हटले की मी दिव्याखाली बसून अभ्यास केला, तसं मी पण दिव्याखाली बसून मग अभ्यास करायची आणि मग झोपायची. सो ती जबाबदारी तुमच्यावर आपोआप येते की कोणीतरी आपल्यावर एक एवढा विश्वास टाकला आहे आणि आपल्याकडे एवढं सहानुभूतीने बघतंय, तर मग आपली पण तेवढी जबाबदारी आहे की आपण पण अभ्यासात कमी नाही पडलं पाहिजे. नक्कीच. सो हे सगळ्यातनं तुम्ही खूप शिकता आणि ह्याच्यातनं मला असं वाटतं तुमचं आयुष्य घडत राहतं. नाही, पण हेल्थ चांगली असणं हे तुम्ही पुढच्या सगळ्या आव्हानांना व्यवस्थित पेलू शकता. म्हणजे टचवूड की इतकं 1.5-2 वर्ष हेक्टिक आणि त्याच्या आधीचं 1-1.5 वर्ष खूप प्लॅनिंगमध्ये ज्यावेळेला तुम्ही गव्हर्नरशिप घेता त्याला एक दिवस पण मी आजारी पडली आहे म्हणून माझं काम नाही बुडलं. सो मला असं वाटतं की ते एक वर्षानुवर्षे कमावलेल्या सगळ्या तुमच्या हेल्थची हो. पण म्हणून ज्या कुठेतरी महिला पुंजी आता हा होती. कार्यक्रम बघतायत ना, त्यांनी रोजचा अर्धा तास का होईना व्यायाम बुडवला नाही पाहिजे. कारण म्हणजे ती हेल्थ इज वेल्थ ऑलवेज. ॲब्सोल्युटली त्याच्यावरती अवलंबून राहून मग आता मला होत नाहीये वगैरे असं होता कामा नये. आणि मला असं वाटतं की फिटनेस म्हणजे काय, तर म्हणजे ज्यावेळेला मी यंग होते त्यावेळेला आम्ही जायचो पार्टीजना वगैरे, मला आवडायचं करायला पार्टीज वगैरे. तर माझी व्याख्या अशी असायची की खूप सगळं काम करून रात्री 10ला घरी आलं आणि जर मैत्रिणीचा फोन आला, चल पार्टीला जाऊयात का, तर मी हो म्हटलं पाहिजे. ती माझी फिटनेसची कॉन्सेप्ट. इफ यू आर अप फॉर एव्हरीथिंग आणि तुम्ही दमत नसाल, तुम्ही थकत नसाल आणि तुम्ही हे सगळं करूनही परत दुसऱ्या दिवशी 9ला तुमच्या ऑफिसला जाऊ शकत असाल तर तुम्ही फिट आहात. ऑफकोर्स यू कॅन डू दिस एव्हरी डे, म्हणजे हे तुम्ही एव्हरी डे नाही करू शकत, कारण मग तुम्ही तुमच्या बॉडीला फॉर ग्रांटेड घेताय. पण वेळ आली तर हे करता आलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणायची की वेळ आली तर मी 3 दिवस कंटिन्युअस काम करू शकते. आणि हे मी माझ्या वडिलांकडनं शिकलं आहे. बाबांचं एकदा शुगर फॅक्टरीमध्ये एका मशीनचं इन्स्टॉलेशन होतं आणि बाबा 3 दिवस घरी आलेले नव्हते, कंटिन्युअस तिथे उभे होते. आणि त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे इफ ही कॅन डू इट देन एव्हरीबडी हॅज दॅट कपॅसिटी डू इट. आपण ती फक्त कपॅसिटी एक्सप्लोअर नाही करत होतो. सो चालतं म्हणजे मला थोडंसं 1-2-3 तासाच्या झोपेवरती किंवा न झोपेवरती काम कंटिन्युअस आय कॅन मॅनेज. आता आपण बोलतोय त्याच्यावरनं मला तुला विचारायचं की ओरेटरी स्किल्स तुझी खूप चांगली आहे. म्हणजे असं होतं की गेल्या वर्षी मी ॲडमिन डायरेक्टर होते, कुठलाही चांगला विषय आला की आता कोणाला बोलवावं तर मंजू असं मला वाटायचं तरी, म्हणजे मग सारखं नाही बोलवायचं म्हणून मी तुला 30च्या वेळेला बोलावलं. पण मग ही ओरेटरी स्किल्स कशी डेव्हलप झाली, कारण ती खूप कमी लोकांमध्ये असू शकतात. ती माहिती सगळं असतं पण ते पोचवायचं कसं. सो मला असं वाटतं की ही मी पूर्ण माझी ओरेटरी स्किल ही रोटरीत शिकलेली आहे. हो, कम्प्लीट. म्हणजे मी ती ओरेटरी स्किल शिकले म्हणून माझं मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि कॉर्पोरेट कन्सल्टन्सीची करिअरची बाजू तयार झाली आणि मी सुरू करू शकले. सो छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या ठिकाणी आपण ते बोलतो ना सगळीकडे, प्रेसिडेंट म्हणून थोडीशी कोणाची तरी ओळख करून दिली आहे, कोणाला तरी वेलकम केलं आहे, कोणाचं कधीतरी वोट ऑफ थँक्स दिलेत, यातनं सुरुवात झालेली आहे.
आणि सुरुवातीला मला आठवते अगदी पोटात म्हणजे असं बटरफ्लाईज असायचे की कसं बोलायचं आपण माईकवरती जाऊन. पण मग ती भीड मला असं वाटतं रोटरीमध्ये चेपली गेली आणि थोडंफार कुठेतरी आत असेलच आणि मग ते बरं आलं. तेच मी तुला म्हणते, जे होतं ते फक्त डेव्हलप झालं, कारण संधी मिळण्याची संधी आपण वाट मिळणं बघत असतो. ॲब्सोल्युटली. ती संधी मिळाली. आणि पण तुला रोटरीबद्दल तुफान माहिती आहे. म्हणजे मला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी, म्हणजे आता अर्थात मी काय तसं रोटरीबद्दल माहिती असलेल्या इन्सायक्लोपीडिया वगैरे पण नाही. नाही पण तसं आता मी पण इतकी नाहीये. नाही, पण तू जर ते युनो मध्ये हे वगैरे ते सांग ना जरा आमच्या प्रेक्षकांना. सो ज्यावेळेला सेकंड वर्ल्ड वॉर चालू होतं त्यावेळेला सगळीकडेच अशांती पसरलेली होती आणि रोटरीचे जर तुम्ही पहिल्यापासूनचे ऑब्जेक्टिव्स किंवा एरियाज ऑफ फोकस बघितले तर रोटरी ही नेहमी पीस मेकिंग आणि कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन करता काम करत आलेली आहे. आता या पीस बिल्डिंग एक्झरसाइजमध्ये त्यांना ज्यावेळेला लक्षात आलं की खूपच अनरेस्ट सगळीकडे चालू आहे आणि अशांती पसरलेली आहे, त्यावेळेला काही रोटेरियन्सनी एकत्र येऊन युनायटेड नेशन्सची कॉन्सेप्ट पुढे मांडली आणि मग नंतर रोटेरियन्स वर पार्ट ऑफ ड्राफ्टिंग द पॉलिसी डॉक्युमेंट फॉर युनायटेड नेशन्स. सो त्यांचं पॉलिसी डॉक्युमेंट आणि आज पण UN वरती रोटरीला एक चांगला सन्मान आज पण मिळतो. खूपच मस्त. म्हणजे हे ऐकलं ना तू पहिल्यांदा जेव्हा सांगितलंस आमच्या क्लबला आले होतेस तेव्हा, ते इतका अभिमान वाटला की म्हणलं अरे आपण किती मोठ्या NGOचे मेंबर आहोत आणि आपण आपल्या हातूनही काहीतरी घडणार आहे पुढे भविष्यात. सो मी नेहमी म्हणते की आपल्यालाच आपली ताकद माहिती नाही आहे. खूपशा रोटेरियन्सना नक्की रोटरी काय आहे हे माहितीच नाही आहे आणि जर ती खरंच माहिती झाली ना तर मला नाही वाटत की कुणालाही असं वाटेल की अरे काय ती रोटरी आहे. रोटरीबद्दल अभिमानच वाटेल. नाही आपल्याला वाटतोच आहे. आणि आपल्याला तर मला वाटतं वाटतोच, पण म्हणजे की अनेक लोकांना हे पाहून असं कळेल की आपण जॉईन व्हायला हवं आणि Absolutely. आपले हात या सगळ्या चांगल्या कार्याला लागले पाहिजेत. हो, कारण तुझ्या बरोबर आहे. काळामध्ये मला वाटतं किती 750 तू हार्ट सर्जरीज केल्यास लहान मुलांच्या, करेक्ट. आणि त्या सुद्धा फ्री झाल्या आणि 10 कोटी खर्च रोटरीने केला. हो. म्हणजे हे असं कुठे असतं आणि कोण एवढा निरपेक्ष भावनेने एवढ्या गोष्टी करतं. आणि केवढे कष्ट घेतले सगळ्या रोटेरियन्सनी. फंड रेझिंगमध्ये कष्ट घेतले, तेच ग्लोबल म्हणजे- ग्रँडचे प्रपोजल लिहिण्यात कष्ट घेतले. खूप म्हणजे लोक खूप निस्वार्थीपणे काम करतात अगदी. रोटरीमध्ये. आणि त्यांचाही आपल्याला खूप अभिमान आहे. आपल्या खूपच रोटरीच्या अभिमान आहे. मेंबर्सचा आपल्याला खूप अभिमान आहे. तुझाही मला अभिमान आहे. आता मला तुला असं म्हणायचं की तू खूप काही काही केलंस, म्हणजे तू इतक्या गोष्टी केल्यास, तर आताच्या मुलींना वाटतं की मी एक नोकरी केली की स्वयंपाक करू नये. तुझं काय मत आहे याच्यावर? कारण ना अडखळणाऱ्या बायकांमध्ये हे पण आहे की बुवा लग्न नाहीये करायचं, कारण का आता तिथे जाऊन जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणजे अशा अनेक मेंटल ब्लॉक्स आहेत मुलींमध्ये. तर काय सांगशील तू त्यांना? मला असं वाटतं की थोडा संघर्ष आयुष्यात केल्याशिवाय तुमची पर्सनॅलिटी बाहेरच नाही येऊ शकत. सो नुसती नोकरी करून काय तुम्ही पर्सनॅलिटी बाहेर आणणार? तुम्ही जा ना त्या संघर्षांमध्ये. तुम्ही करा, जरा फॅमिलीची देखभाल करा, मुलांची देखभाल करा. ह्याच्यातनं नुसती मुलांची देखभाल नाही होणार आहे, ह्याच्यातनं तुम्ही वेगळे घडणार आहात. तुमची स्वतःची नव्याने ओळख तुम्हाला होणार आहे. संघर्ष असू देत ना, काय बिघडतं? म्हणजे तुम्ही जर का संघर्षच तुम्हाला नको असेल तर असं म्हटलं जातं की द बेस्ट प्लेस विदाऊट एनी स्ट्रेस इज 6 feet अंडर द ग्राउंड. म्हणजे तुम्ही पुरुतून आहात तिकडे. म्हणजे ओनली वेन यू गो इन टू द कॉफिन त्याच वेळेला फक्त स्ट्रेस फ्री आयुष्य तुम्हाला मिळू शकतं. तर असं आयुष्य जगायचं आहे का मग आपल्याला? मग संघर्ष नाही आणि नको म्हणून तुम्ही काय उद्या तुम्ही रस्त्यावर पण जाऊ शकणार नाही. रस्त्यावरती आज किती ट्रॅफिक आहे. तुम्ही नोकरीला कसं जाऊ शकाल? उद्या तुम्ही जर म्हणायला लागला मला कुठला संघर्ष नको आयुष्यात, तर काहीच करायला नको. सो ओनली वेन यू डाय मला असं वाटतं सगळे संघर्ष बंद होतात. तोपर्यंत हां मग काहीच प्रश्न राहत नाही. पण मला असं वाटतं की संघर्षामधनंच माणूस घडतो आणि त्या सगळ्या संघर्षांना आपण ओपन आर्म्सनी इन्व्हाइट करायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. जसं मराठीमध्ये म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, तसे तुमच्या आयुष्यात संघर्ष नसतील, तुमच्या आयुष्यात काहीच विवंचना नसतील तर तुम्हाला तुमची कपॅसिटी कधी कळणार? सो असं घाबरून जाऊन कसं चालेल? तुमचे आईवडील असे घाबरले असते तर तुम्ही आलाच नसतात ना ह्या आयुष्यात. तर असं थोडी ना असतं की मला माझं आयुष्य जगायचं आहे म्हणून मला स्वयंपाक नाही करायचा आहे, म्हणून मला लग्न नाही करायचं आहे, मग मला मुलं नको. तुम्ही घडूच शकत नाही ह्या सगळ्यातनं नाही तुम्ही जोपर्यंत जात नाही. आणि हे वेगळे त्याच्यामधले आनंद आहेत, त्याच्यातले स्ट्रेसेस आहेत. मूल होणं ह्याच्यात आनंद जेवढा आहे तेवढा स्ट्रेस आहे, जेवढा स्ट्रेस आहे तेवढा आनंद आहे. रात्र मी म्हणेन आनंदच जास्त आहे. पण नकोच म्हणून कसं चालेल?
तुला एक मुलगी आहे ना? मला एक मुलगी. तिला मी प्रथम पाहिलं म्हणजे वुमन इन रोटरीचा प्रोग्राम होता, त्याच्यात ती गणेश वंदनावर डान्स केला होता आणि मला ती इतकी आवडली होती. तर तिच्या लहानपणाबद्दल काय सांगशील? तू कसं काय ते पेरेंटिंग निभावलंस? सो मी असं ठरवलं होतं की कुठेतरी ना, मी हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला राहिले होते त्याला माझ्या असं लक्षात आलं की यू बिकम टू इंडिपेंडंट. आणि तू म्हणजे प्रॉबेबली इट्स अ मिक्सचर ऑफ माय पर्सनॅलिटी आणि सिच्युएशन अराउंड मी. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की माझं तर काही कोणाचं अडणार नाही आहे, कोणाचं वाचणं अडणार नाही आहे. आणि मग तो एक इंडिपेंडंट जो भाग येतो ना, तो कधी कधी नाही चांगला ठरू शकत. तुम्ही कुठेतरी दुसऱ्यावरती डिपेंडंट आहात ही तुम्हाला जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे. अश्वस्थ व्हायला होतं. सो म्हणून मग मी असं ठरवलं होतं की मी माझ्या मुलीला हॉस्टेलमध्ये कधी नाही टाकणार, पण मी तिच्याबरोबर राहणार. सो मी पहिले 6 वर्ष, ईशा 6 वर्षाची होईपर्यंत मी कंटिन्युअस तिच्याबरोबर होते. अच्छा, म्हणजे करिअर थोडे दिवस बाजूला बंद ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर मी माझं करिअर चालू केलं. खरंच खूप कौतुकास्पद आहे, कारण म्हणजे खूप ते मी ठरवलं होतं उमेदीची 6 वर्ष आपण दिलेली आहेत लेकीला. पण तो आनंद आहे ना, निश्चितच तो आनंद आनंद आहे. आहे. मला कुठेही ह्याच्यावरती आय डोंट हॅव एनी रिग्रेट्स की मी असं त्यावेळेला माझे 6-7 वर्ष आयुष्यातली बाजूला करून असं काही मला बिलकुल वाटत नाही. प्रायोरिटीज आपल्या एकदा पक्क्या ठरल्या ना की मग कशाचंच दुःख होत नाही आपल्याला. आणि तुम्हाला तो कॉन्फिडन्स हवा की मी 6 वर्षांनी ज्यावेळेला परत येईन त्यावेळेला तेवढ्याच धडाडीने पुढे जाऊ शकेन. मला सांग, आता नात आहे तुला वाटतं ना? आता मला नाते. मग तिला देतेस तेवढा वेळ, म्हणजे फोनवर ना आता, कारण ती परदेशी असते मला वाटतं ना. आता फोनवरनं आहे, ती इथे असते त्यावेळेला आजीचे ड्युटीज लागतात ना. हो, म्हणजे काय लागतात ना, आम्हाला ड्युटीज लागतात. फक्त गव्हर्नरशिपच्या काळामध्ये थोडंसं मला माफ केलं होतं लोकांनी, पण म्हणजे घरच्यांनी. पण आता माझ्या ड्युटीज लागतात आणि मला फार आनंद आहे त्या ड्युटीज लागल्याबद्दल. खूप मजा येते. हो, खूप मजा येते. आणि एक तर ती खूपच मस्तीखोर आहे, त्यामुळे मला छान वाटतं, कारण मी स्वतः खूप मस्तीखोर होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं प्रतिबिंब. पण मग दुधापेक्षा दुधावरची साय ही खूप जास्त प्रिय असते, हे खरंच आहे का? खरं आहे, कारण प्रॉबेबली काय होतं की मी हा विचार करत होते बरं का की असं का म्हटलं जातं. तर मग मला लक्षात आलं की मला काय ना, मला फक्त तिच्याबरोबर छानच वेळ घालवायचा आहे. माझ्यावरती हा स्ट्रेस नाही आहे की तिला कसं तिचं पुढे कसं होईल, तिचं काय करायचं, शिक्षण काय आहे. म्हणजे आय विल बी विथ माय डॉटर टू लुक आफ्टर हर डॉटर, पण ही त्यांचा स्ट्रेस जास्त आहे. आणि मग त्याच्यामध्ये असं होतं की स्ट्रेस नाही आणि फक्त आनंद आपण घेतोय त्या रिलेशनशिपचा. सो नॅचरली तो एक वेगळा अँगल त्याच्यामध्ये येतो. आणि मी ईशाला नेहमी मजेत म्हणते की तिला शिस्त लावायचं काम तुझं आहे आणि बिघडवायचं काम माझं आहे आणि मी माझं काम चोखपणे करणार आहे, त्यामुळे तुला तुझं काम चोखपणे करायचं आहे. अगदी अगदी अगदी. आणि आपण असं स्ट्रेस 2-3दा बोललो, तर तुम्हाला सांग ना, स्ट्रेसवर कशी मात करायची? कारण कधी म्हणजे तुमचे काय डेडलाईन्स असतात त्याचा स्ट्रेस असतो, कधी घरात काहीतरी होतं त्याचा स्ट्रेस असतो. बायकांना बरेच छोटे स्ट्रेस असतात, काही कारण नसताना की आज केस पण नाही चांगले दिसत आहेत, तर मला लोक काय म्हणतील, तू चांगली दिसत नाही असं म्हणतील का? हा पण एक स्ट्रेस असतो. तर हाऊ टू हँडल स्ट्रेस, आणि तो तुम्ही कसं काय त्याच्या बरोबर जगायचं आहे? मला असं वाटतं काय बायकांना खूप काहीतरी गरज नसलेले पण स्ट्रेसेस घेतात. हो, घेतात. आणि हे स्ट्रेसेस मला असं वाटतं आपले जे समाजामध्ये बाईनी असंच वागायला पाहिजे, बाईनी तसंच वागायला पाहिजे, असंच ड्रेसअप व्हायला पाहिजे, तसंच ड्रेसअप व्हायला पाहिजे, मुलांकरता असंच केलं पाहिजे, घरच्यांकरता असंच, हा जो एक आपला स्टिरियोटाईप झाला आहे जेंडरचा, त्यामुळे पण तो स्ट्रेस येतो. सो मी ज्यावेळेला क्लोज इंटरॅक्शनमध्ये बायकांशी बोलते त्यावेळेला म्हणते, जाऊ देत एक दिवस नाही रात्रीची भांडी आवरली आणि तसंच झोपलात तर काही बिघडत नाही, एखादं झुरळ येईल ह्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यामध्ये काही फार फरक पडणार नाही आहे. सो एवढा स्ट्रेस घेऊ नका की स्ट्रेस येईपर्यंत घरातलं काम करा. घरातलं काम हे मजा येण्याकरता पण पाहिजे थोडंसं. ऑफकोर्स सगळ्या वेळेला मजा नाही येऊ शकत, आय नो दॅट, पण त्याचा स्ट्रेस पण नाही आला पाहिजे. सो एखाद्या वेळी नाही आपलं घर अगदी हॉटेलसारखं इम्पेकेबल दिसलं तर काही फरक पडत नाही आयुष्यामध्ये, आणि त्याचा एवढा टेन्शन घ्यायचं कारण मला वाटत नाही. कधीतरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की आज मी नाही स्वयंपाक करणार आहे, मला कंटाळा आलाय. स्वतःला माफ करायला शिकायला पाहिजे. तुम्ही खूप स्वतःवरती अपेक्षांचं लोड न देतात. सुपरवुमन आहे. आणि त्या सगळ्यात मला एकाच दिवसाची भीती वाटते, ते म्हणजे 8 मार्च. 8 मार्च आला की जे काय मेसेजेस सुरू होतात की बाई कशा छान आहे, कशी स्त्री छान आहे, कशी ती असं करू शकते, कसं
म्हणजे इन अ वे दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड आउट ऑफ अस असं मला वाटायला लागतं. आणि त्याचा जास्त स्ट्रेस बायकांना येत असेल कारण तुम्ही तिला सांगताय सारखं की तू काय काय करणं अपेक्षित आहे. अरे नका सांगू, इट्स ओके. त्यांनी नाहीच काही सगळ्या 40च्या 40 गोष्टी त्या सगळ्या मेसेजेसमध्ये लिहिलेल्या आपण करायलाच पाहिजेत असं नाही. पण त्या 40 गोष्टी वाचल्यानंतर बायका विचार करायला लागतात की अरे बापरे याच्यातला 5 तर आपण करतच नाही, आणि त्याचा स्ट्रेस येतात. वेळेस त्या ज्या 35 करतात त्या मला असं वाटतं ऑन अँड ॲव्हरेजपेक्षा कितीतरी जास्त आहेत. अगदी. पण त्याचाही तशाही बायकांना स्ट्रेस येऊ शकतो. सो 8 मार्च हे बंद करावं असं मला वाटतं नेहमी. अगदी. आणि एकच दिवस पुजू नये, 365 दिवस तुम्ही सांगा. उजू पण नका, एक साधा बेसिक रिस्पेक्ट द्या, एक बस, ह्युमन बस, बिईंग तेवढं. म्हणून रिस्पेक्ट द्या. तेवढं सुद्धा खूप आहे बाईला, हो ना, बाकी खरंच, काही खरंच. गरज नाही आहे. आणि ते मेसेजेसनी तर मला फारच त्रास व्हायला नाही, पण लागतो की ऑफिसमध्ये जे स्ट्रेस असतात डेडलाईनचे याचे त्याचे, त्याच्याशी कसं डील करायचं? ते तर काय तुम्हाला ते करायलाच लागतं. म्हणजे ते तुम्हाला जमायला पण लागतं. आणि तो काही स्ट्रेस काही बायकां किंवा पुरुषांकरता वेगळा नाही आहे, तो प्रत्येकाकरता आहे. कधी कधी प्रॉबेबली पुरुषांना तो जास्त असतो. हो. सो ते लोक मॅनेज करतातच ना. सो आपणही ते आपल्याला करायलाच पाहिजे. थोडंसं कधीतरी हसावं. मला असं वाटतं की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. सो मी आयुष्यात बऱ्यापैकी हसत असते आणि हो, लोकांना अगदी. हसवते. आणि माझे जे क्लोज लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जर स्ट्रेस आला तर मला फोन करतात आणि मग त्यांचा स्ट्रेस जातो. क्या बात. कारण थोडंसं लोकांना हसवलं, काहीतरी वेगळं वेगळं मला बऱ्याच बोललं. नव्या नव्या गोष्टी कळल्या. हो, म्हणजे तो विषय सोडून तुम्ही जर का त्यांच्याशी बोललात, त्यांना थोडंसं हसवलं, तर मग त्यांचा स्ट्रेस जातो, आपलाही स्ट्रेस जातो. त्याच्यानंतर मला सांग आता की मुलींना काय सांगशील तू की कसं त्यांचं आयुष्य असलं पाहिजे? कारण नवीन नवीन मुली आहेत ना, त्या तशा कन्फ्यूज आहेत की मी नक्की काय करू, कसं करू. आणि एक डॉक्टर, इंजिनियर ह्याच एका यांना ग्लॅमर आहे, अनेकांना ते करायचं पण नसतं, मग त्या वेगळं काहीतरी करिअर घेतात. पण एक आपला समोर आपलं हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, एक फोकस पाहिजे की मी काहीतरी करेन, मी हे करेन, मी ते करेन. तर मुलींना काय सांगशील तू? सो मला असं वाटतं की देर आर सर्टन म्हणजे ज्या मुली आहेत त्या कधी कधी काही मुली नशीबवान असतात की ज्यांना पहिल्यापासून आपला फोकस मिळालेला असतो आणि त्याप्रमाणे जातात. काही मुलींना तो फोकस मिळायला वेळ लागतो. आणि ज्यांना तो वेळ लागतो त्यांनी त्याच्यामध्ये खूप टेन्शन घेऊ नये मला असं वाटतं. कारण कधीतरी तुम्हाला तुमचा फोकस सापडू शकतो जर तुम्ही ते वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहिलात तर. पण एखादी गोष्ट आवडत नाही आहे आणि जर का तुमच्यावरती फिनान्शियल बर्डन नसेल, जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा असं मला नेहमी वाटतं. आणि मी नेहमी म्हणते की ज्या गोष्टी कोणी करायला तयार नाहीत त्याच्याकरता आपला हात जर वर असेल तर तुम्ही वेगळं काहीतरी आयुष्यात शिकून जाऊ शकता. म्हणजे जे कोणी करायला तयार नसतात की ह्याच्यामध्ये खूप कष्ट आहे, त्याच्यात हे आहे, ह्याच्यात ते आहे, ते मी करायला तयार आहे, अशी जर तुमची एक ॲटिट्यूड असेल तर तुम्हाला थोडेसे सुरुवातीला कष्ट लागू पण शकतात, पण नंतरचं तुमचं आयुष्य मात्र खूप सुखकारक होऊ शकतं. आणि ह्यातनं तुम्ही जे घडत जाता ना की जे कोणी करायला तयार नाही आणि मी करते आहे, तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस असतात. आणि ते जे चॅलेंजेस तुम्ही फेस करायला शिकता ना त्याच्यात तुम्ही बरंच काही शिकून जाता. आणि हे जे शिकता ना ते कुठली युनिव्हर्सिटी, कुठलाही क्लासरूम, कुठलाही कोर्स, कुठली MBA कोर्स, कुठलाही कोर्स तुम्हाला असं काहीही शिकू शकत नाही. अनदर थिंग आय ऑलवेज बिलीव्ह की पॅक युअर बॅग्स अँड यू वॉन्ट रिपेंट. म्हणजे काय तर तुम्ही ट्रॅव्हल करा. तुम्हाला ज्या ज्या वेळेला ट्रॅव्हलिंगची संधी येईल त्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हल करा. म्हणजे मला आठवतं आहे आमची 7वीत असताना काश्मीरला ट्रिप गेली होती शाळेची. आणि ट्रिपवरनं मुली परत आल्यानंतर मी बाबांना सांगितलं होतं की आमची काश्मीरला ट्रिप गेली होती. तर बाबा म्हटलं मग तू का नाही गेली? मी म्हटलं मला भीती वाटली तुम्हाला विचारायची की मी कसं जाऊ, मला माहीत नव्हतं की तुम्ही हो म्हणाल का नाही. तर बाबा मला म्हटलं ह्याच्यापुढे लक्षात ठेवायचं, एक दिवसाची पिकनिक पण मंजू मिस नाही करायची, कारण त्यातनं ते जो तू शिकणार आहेस ना ते तुला कुठलीही शाळा शिकवू शकणार नाही आहे. सो कधीच तुम्ही जे काय ट्रॅव्हल, म्हणजे मला खूप वाईट वाटतं की पिकनिक्स ठरवतो आपण रोटरीवरती मध्ये, पण लोक येतच नाहीत. सो मला, आणि काय तुम्ही असं घरी बसून वेगळं खूप मोठं काम करत असाल तर आय कॅन अंडरस्टँड, पण नसेल तर मात्र यायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेसमधनं तुम्ही खूप वेगळे घडत जाता. त्याच विषयावर मला यायचं आहे की म्हणून मी आधी हे सगळं संपवलं. तू सोलो ट्रॅव्हलर आहेस, कुठे कुठे फिरलेस आणि त्याच्याबद्दल सांग आणि काही अनुभव पण आम्हाला सांग इंटरेस्टिंग. खूप म्हणजे खूप अनुभव आहेत आणि खूप ठिकाणी फिरले मी. सुरुवातीला
कामाच्या निमित्ताने एकटी फिरायची मी आणि मग नंतर मला मजा यायला लागली एकटी जाण्यात. कारण एकटं जाण्यात मी परत म्हटलं तसं की वेगळे अनुभव येतात. तुम्ही ज्यावेळेला दोघं जरी असलात ना तरी आपण गप्पा मारत बसू शकतो आणि आपल्याला बाकीच्या कोणाची बोलायची गरज वाटत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही एकटे जाता त्यावेळेला तुम्ही तिथले जे लोकल्स असतात त्यांच्याशी बोलायला शिकता, त्यांचं आयुष्य काय आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला संधी मिळू शकते आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आयुष्य जगू शकता. कधीतरी प्रत्येक बाईला ना मला असं वाटतं वर्षातनं 8 दिवस तरी मला पाहिजे तसं, म्हणजे मी नाही आता उठणार नाही मी सकाळी 8ला 6ला 5ला 4ला, मला नाही उठायचं आहे, मला 12-1लाच उठायचं आहे. तर करायला ही संधी प्रत्येक बाईला मिळाली पाहिजे आणि ती प्रत्येक संधी कोणी आणून देणार नाही आहे तुम्हाला, तुम्हाला शोधायची आहे आणि तुम्हाला ती घ्यायची आहे आणि तो तुमचा हक्क आहे मला असं वाटतं आणि तो घ्या. कारण तो तुम्ही घेतल्यानंतर उरलेले जे तुमचे 360 दिवस आहेत ते 5 दिवस जरी तुम्ही घेतले तरी उरलेले तुमचे 360 दिवस खूप छान जाणार आहेत. एनर्जाइज होता तुम्ही. वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून वेगवेगळे अनुभव आले. सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे की आपल्याला नेहमी पोलिसांबद्दल भीती वाटते. मी एकदा गाडी चालवत होते, मी तिकडे जाऊन रेंट कार करते आणि मी भरपूर देशांमधनं गाड्या म्हणजे चालवलेल्या आहेत. सो मला तो पण एक अनुभव घ्यायला आवडतो. मला बेसिकली ड्रायव्हिंगच आवडतं. पण ते वेगळं हे असतं. हां, सो लेफ्ट हँड आहे, राईट हँड ड्राईव्ह वगैरे, पण ते होतं म्हणजे जमतं. तर एकदा मी अशीच अमेरिकेत गाडी चालवत होते आणि मागनं पोलिसांची गाडी आली. तर साधारण थोड्या गोष्टी माहिती असतात की पोलिसांची गाडी आली तर तुम्हाला बाजूला थांबायला पाहिजे. सो खूप नॅरो रोड होता त्यामुळे बाजूला थांबायला जागा नव्हती. मग मी एका हॉटेलमध्ये पुल इन केलं आणि मग ती पोलिसांची गाडी माझ्या मागे हॉटेलमध्ये आली. आणि असा पण अजून एक रूल आहे की जोपर्यंत पोलीस ऑफिसर तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही दार उघडून खालती उतरायला परवानगी नसते अमेरिकेमध्ये. अच्छा. हां, सो मी बसून राहिले होते. मग तो आला आणि मग त्यांनी मला रोल डाऊन करायला सांगितली खिडकी. मग मी रोल डाऊन केली. तो म्हटला प्लीज कम आउट ऑफ द कार मॅम. सो देन आय गॉट आउट ऑफ द कार. ही सेड गो अँड सिट इन द पॅसेंजर सीट. मग मी पॅसेंजर सीटमध्ये बसले. मग तो स्वतः पोलीस ऑफिसर ड्रायव्हर सीटमध्ये बसला आणि म्हटलं मॅम आय नो यू आर अ टुरिस्ट. कारण त्यांना रेंट कारचं ऑफकोर्स त्यांना कळलं असेल की ही रेंट कार आहे. तर मला म्हटला बट मॅम यू आर नॉट ऑपरेटिंग द लाईट्स इन द प्रॉपर मॅनर. सो आय एम गोइंग टू गिव्ह यू अ कम्प्लीट ट्युटोरियल ऑफ हाऊ टू ऑपरेट लाईट्स ऑन दिस व्हेकल अँड इन दिस काउंटी. ह्या इथले रूल्स काय आहेत. मग त्यांनी मला पूर्ण सांगितलं की लाईट कसा कुठला लावायचा, तो कुठला लावायचा, कुठल्या वेळेला काय लावायचा आणि छान मला सगळं सांगितलं आणि ऑल द बेस्ट येऊन निघून गेला. मदत केली. असे भरपूर म्हणजे अमेरिकेत तर मला पोलिसांचे खूप छान अनुभव आले. आम्ही एकदा हरवलो होतो. सो हाऊ दे गाईडेड अस प्रॉपरली. त्यांनी आम्हाला गाईड केलं. सगळी आमच्या इथंपर्यंत नेऊन एस्कॉर्ट करून आम्हाला तिथे सोडलं. जवळजवळ 45 किलोमीटर्स येऊन आमच्याकडून. सो चांगले अनुभव येतात. तुम्ही ज्यावेळेला ट्रॅव्हल करता त्यावेळेला तुम्हाला एअरपोर्टवरचे काही अनुभव असतात. असे भरपूर अनुभव आहेत. म्हणजे सना एअरपोर्टवरती मला एकदा पकडण्यात आलं होतं की माझ्याकडे सगळे ब्रोशर्स आणि स्टँडीज वगैरे होते. तर ते सगळं मटेरियल आणि ह्याच्याकरता मला पकडण्यात आलं होतं, बाजूला घेण्यात आलं होतं आणि मग त्या एअरपोर्टवरती कोणालाच इंग्लिश कळेना. सो मग त्यांचा जो बॉस होता तो UK एज्युकेटेड होता. मग त्याला इंग्लिश येत होतं. मग त्याला मी समजावून सांगितलं की अरे माझ्याकडे काही सळ्या म्हणजे मेटल म्हणजे काही असं बंदुकी नाही आहेत. ते साधे स्टँडीच्या सळ्या आहेत. मग ते ओपन करून बघितल्यानंतर त्यांना कळलं की ते मग सोडून दिलं. मग मी त्यांना सांगत होते की तुमच्या इथे कोणालाच ऑफिसर्सना इंग्लिश येत नाही असं कसं. मग त्यांना मी म्हटलं वाय डोंट यू सेंड फ्री ऑफ युअर ऑफिसर्स टू इंडिया आणि आम्ही त्यांना इंग्लिश शिकू. त्यावेळेला मी एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. मग अशी होती काही लोक आली होती. खरंच आली? हो खरंच आली. आणि आम्ही त्यांना इंग्लिश शिकवलं. 8 महिन्यांचा कोर्स दिला आणि ज्यावेळेला ती परत गेली त्यावेळेला मात्र त्यांनी एकदम अस्खलित इंग्लिश ते बोलत होते. हो असे खूप छान अनुभव. असे भरपूर अनुभव येतात. म्हणजे म्हटलं एकटं ट्रॅव्हल केलं की तुम्हाला यू आर फोर्स टू एक्सपिरियन्स न्यू थिंग्स इन लाईफ. आणि माझ्या दृष्टीने माझं एकमेव आयुष्याचं ध्येय आहे की यू हॅव टू कीप एक्सपिरियन्सिंग न्यू थिंग्स इन लाईफ. किती ट्रिप झाल्या तुझ्या सोलो? भरपूर 31 देश तर झाले माझे फिरून. किती? 31 देश तर झाले फिरून माझे. आणि आता असेलच पुढे शेड्यूल? हा चालू असतातच माझे. दरवर्षी एखादी तरी ट्रिप मी करते. आता गेले 2-3 वर्ष गव्हर्नरशिपमुळे झालं नव्हतं पण आय विल स्टार्ट अगेन. येस, ग्रेट ग्रेट. आता माझी अशी विनंती राहील की याच्यावर एक पुस्तक लिहिते.
कारण मग काय होतं पुस्तक मला माहितीये खूप का? लिहायचं आहे माझ्या ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेसवर, पण मला माहीत नाही वेदर आय हॅव दॅट इन मी. तो पण एक मला प्रॉबेबली एक्सप्लोअर करायचा विषय राहील माझ्या स्वतःकरता, की मला लिहिता येतं का. नाही तर कोणीतरी मला मदत करायला लागेल. नाही, तू आधी प्रयत्न कर आणि नाही जमलं तर शब्दांकन बघ. असं बरेच जण असतात की आपण हां, शोधतो, शब्दांकन लिहून कोणीतरी काढतो. करून देणं. तर करेक्ट, असं असं कोणीतरी काहीतरी शोधून करायला कर लागेल. आणि ते पुस्तक तुझं प्रकाशित झाल्यावर माझ्या चॅनलला पहिली मुलाखत दे. ॲब्सोल्युटली. खूप छान छान एक्सपिरियन्स आहेत. लकीली फार काही वाईट एक्सपिरियन्सेस मला बिलकुल आलेले नाहीत ह्या सगळ्या सोलो ट्रॅव्हल्समध्ये. सो चांगले एक्सपिरियन्सेस आहेत. ग्रेट. वुमन इन लिडरशिप ह्या विषयावर आपली याची मुलाखत होती. तर लीडर्सना बाकी काय सांगशील की म्हणजे ज्या लेडी लीडर्स आहेत त्यांना काय सांगशील तू आता? सो पहिली गोष्ट म्हणजे की हॅव फेथ इन युअर सेल्फ, हॅव ट्रस्ट, हॅव कॉन्फिडन्स, सिट ॲट द टेबल. फेसबुकची जी CEO आहे, शी इज रिटन अ बुक कॉल्ड लीन इन. आणि त्याच्यामध्ये तिने हेच सांगितलं आहे की बायका स्वतःलाच कधी कधी कमी लेखतात आणि त्यांची जी राईटफुल जागा आहे तिथे पण त्या बसत नाहीत. म्हणजे बसत नाहीत इन अ सेन्स नॉट लिटरली बसत नाहीत, पण एखादी मीटिंग चालली असेल तर बायका नेहमी मागे राहतात. सो डोंट डू दॅट. तुमची जर राईटफुल जागा जर का असेल पुढे तर पुढे घ्या, कारण तिथून तुमचं कॉन्फिडन्स दिसू शकतो, तिथून तुम्ही नोटीस होऊ शकता. खूप वेळेला असं होतं की कामं बायका करतात आणि प्रेझेंट पुरुष करतात. त्यामुळे टॉप मॅनेजमेंटला असं वाटतं की त्या पुरुषांनीच केलेलं काम आहे. तर हे होऊन देऊ नका. तुम्ही जर काम केलेलं असेल तर प्रेझेंट करण्याची पण धडाडी तुम्हाला काय भलं दाखवणं बुरं असेल ते आपण आपण आपलं दाखवण्याची पण. आणि कसं आहे की थोडंसं जेंडर बायस तर आपल्याकडे आहेच आहे, कितीही नाही म्हटलोत तरी. त्यामुळे हुशार बायका फार काही कोणाला आवडत नाहीत. हो, ते मला तुला विचारायचंच होतं की हुशार बायकांना वेगळे काय चॅलेंजेस असतातच. कारण म्हणजे दरवेळेला मला पण पाण्यात आहे हे. हो, कारण लिडरशिपच्या ज्या बेसिक क्वालिटीज आपण म्हणतो की थोडंसं क्विक डिसिजन मेकिंग, थोडीशी रिस्क टेकिंग कपॅसिटी, थोडंसं आपल्याला आपली बाजू मांडता आली पाहिजे. ह्या जर तुम्ही पुरुषांना लागू करणाऱ्या लिडरशिप क्वालिटीज जर बघितल्या आणि त्या जर बाईनी केल्या, म्हणजे स्वतःची बाजू आपल्याला मांडता आली पाहिजे, ह्याच्याकरता स्वतः बोलायला पाहिजे. निश्चित. बाई जर बोलली एखाद्या मीटिंगमध्ये तर तिला लगेच आगाऊ, अग्रेसिव्ह अशी लेबलं लावली जातात. म्हणजे ज्या क्वालिटीज एका पुरुषामध्ये लिडरशिप क्वालिटीज म्हणून ओळखल्या जातात, त्याच क्वालिटीज बाईमध्ये आगाऊ किंवा अग्रेसिव्ह किंवा बॉसी म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे जी क्वालिटी दाखवून पुरुषाला एक चांगला लीडर म्हणतात, तीच क्वालिटी दाखवल्यानंतर बाईला बॉसी म्हणतात. निश्चित. सो हा थोडासा जेंडर बायस आपल्या इथे आहेच. लोकांना आवडत नाही. मी म्हटलं तसं हुशार बायका फारशा काही कोणाला आवडत नाहीत. जोपर्यंत तुम्ही म्हणतात की अरे मला तर हे जमतच नाही आहे, मला मदत करतो का, तोपर्यंत पुरुष खुश असतात. पण ज्याला तुम्ही असं त्यांना दाखवता की मी पण तुमच्याच एवढं काम करू शकते, तर कधी कधी, म्हणजे आय एम नॉट सेईंग की सगळे पुरुष असे असतात, बिलकुल नाही, पण ओव्हरऑल तुझं बघितलंस तर जेंडर बायस हा आपल्याकडे अजूनही आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही अजूनही आपल्याकडे आहे. काही ठिकाणी, अगदी हातावर मोजण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला ती बघायला मिळणार नाही, पण जनरलाइज जर बघितलं तर ती अजूनही आहे आणि ती फेस करायला शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही हुशार आहात आणि तुमच्यामध्ये केपेबिलिटीज आहेत. त्यामुळे लोकांनी जरी तुम्हाला काही लेबलं चिटकवली, अग्रेसिव्ह आहे, आगाव आहे, बोलते सगळ्यांच्या समोर, तरी तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय करताय आयुष्यात आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्यामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्याकरता मी म्हटलं ना की संघर्ष पाहिजेत आयुष्यात, कारण संघर्षामधनंच तुम्हाला तो अनुभव आणि तो कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप होतो. अगदी अगदी. नाही तर तुम्ही स्वतःला नेहमीच कमी लेखत राहणार, स्वतःला नेहमीच असं वाटणार नको नको सगळे तिकडे पुरुष आहेत, मग मी कसं जाऊ. आणि नॉर्मल एक अपब्रिंगिंग म्हणून ते ठीक आहे, पण वेन इट कम्स टू वर्क ते नाही आलं पाहिजे. निश्चित. खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलून आणि मला खूप दिवस इच्छा होती तुझ्याशी बोलण्याची आणि मलाही खूप नव्या गोष्टी तुझ्याबद्दल कळल्या, ऐकणाऱ्यांनाही कळतील. आणि मुख्य म्हणजे काही बायकांनी जरी यातनं प्रेरणा घेतली आणि त्या अडखळल्या आहेत पण पुढे जायचं आहे त्यांना, त्या तिथून पुढे निघाल्या तर आपल्या ह्या एपिसोडचं सार्थक झालं असं मी म्हणेन. ॲब्सोल्युटली. निश्चित. आणि तुमच्या चॅनेलच्या निमित्ताने मी हे सगळ्यांना सांगते की तुम्ही चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज ज्या आयुष्यातनं घालवू नका. जे काही अपॉर्च्युनिटी नवीन करण्याची, वेगळं करण्याच्या ज्या काही संध्या तुम्हाला उपलब्ध होतील त्या सगळ्या दोन्ही हातांनी आणा स्वतःकडे, ग्रॅब करून घ्या, पकडून ठेवा त्या
आणि त्याचा फायदा स्वतःकरता करून घ्या. नाही म्हणायच्या आधी, कुठल्याही नवीन गोष्टीला नाही म्हणायच्या आधी 50 वेळा विचार करा. मला असं वाटतं नवीन नवीन गोष्टी प्रत्येकाने आयुष्यात करून बघितल्याच पाहिजेत. सगळ्या त्याच गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा आपल्या फॅमिलीला आपल्याला सांभाळायला लागतं हे गृहीत धरून त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे काही नवीन करता येईल ते आपण नक्की केलं पाहिजे. कारण आपली ग्रोथ आपल्याच हातात असते. त्यामुळे नवीन संधी घ्या आणि धडाडीने पुढे जा. आज आपण बाई आहोत म्हणून मागे राहायचं नाही, कारण ही एवढी मोठी संधी आपल्याला मिळाली नाही का. ॲब्सोल्युटली. एक स्त्री असणं ही तर मी संधीच, म्हणजे मला पुढचा जन्म जरी विचारा तुला कोणाचा पाहिजे तर मला स्त्रीचा पाहिजे, कारण सृजनाचा इतका मोठा साक्षात्कार स्त्रीला करता येतो. ॲब्सोल्युटली. आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आपण खरंच फायद्यात आहोत. सो मैत्रिणींनो, आपण सगळे मिळून पुढे जाऊया. हा आमचा पूर्ण एपिसोड आपण बघितल्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड आपण शेअर करा आपल्या मुलींना, आपल्या सुनांना, आपल्या मैत्रिणींना, आणि त्यांनाही आपण प्रेरणा देऊया पुढे जाण्याची. मंजू मॅडम, आपण इथे आलात आज आणि आम्हाला एवढा वेळ दिलात आणि इतकं छान आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. परत भेटूया तुमचं पुस्तक आल्यानंतर. येस, आणि थँक्यू नीलम, मला ही तू संधी दिलीस लोकांपर्यंत पोहोचण्याची. कारण भरपूर वेळेला असं होतं की आपल्याकडे बरंच काही असतं पण ते पोचवण्याचं आपल्याला चॅनेल बरोबर माहिती नसतो. त्यामुळे तू हा मला चॅनेल आज उपलब्ध करून दिलास आणि त्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचले मी आणि बायकांपर्यंत पोचीन आणि त्यांच्या आयुष्यात जर काही फरक पडला तर मला आवडेलच. आणि त्यांना जर काही मदत हवी असेल तरी तुझ्या थ्रू ते माझ्यापर्यंत पोचू शकतात. नक्की मैत्रिणींना काही मदत हवी असेल तर नक्की कॉमेंट्स करा, आम्ही तुम्हाला नक्की तिथपर्यंत पोहोचवू. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. धन्यवाद. बाय बाय.